हॅलो, गुड मॉर्निंग. आज गुरुवार तर म्हटलं चला मस्त उंबऱ्याचं पूजन करून घेतलं. त्यानंतर यांची देवपूजा उरकलीच होती. किती छान प्रकारे देवपूजा केली. देवपूजा झाल्याच्या नंतर मग माझं किचनचं काम चालू झालं. किचनमध्ये ना खूप सारा भांड्यांचा ढीग पडला होता जो की लावायचा होता. म्हटलं सर्वात आधी भांडे लावून येते. ही रिकामी मांडणी बघितली ना खरंच मला खूप चिडचिड होते. त्यानंतर भांडे लावल्यावरती आज ना नाश्त्याचा काहीच लोड नव्हता, कारण की यांचा उपवास होता आणि मी ना रात्री छोले करी बनवली होती जी की इतकी छान झाली ना. तर मी थोडी एक्स्ट्राच बनवली होती, कारण मला ना छोले पुरी खूप खायला आवडते. पण आमच्या साहेबाला तेलकट आवडत नाही, त्यामुळे रात्री मी पोळ्या भाजी आणि भात केला होता. त्यामुळे थोडी एक्स्ट्राची करी बनवली होती, ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि सकाळी परीला तीच गरम करून छान गरम गरम पुऱ्या करून दिल्या होत्या. आणि मी पण सगळं आवरल्यावरती गरमागरम पुरी आणि सोबत छोले करी खायचा बेत केलता. खरंच माझं सगळ्यात फेवरेट आहे हे छोले करी आणि पुरी. त्यानंतर ना म्हटलं पटपट गरम पुऱ्या करून घेतल्या आणि लगेच 3च पुऱ्या केल्या मी. म्हटलं जर लागली तर गरमच करेल, कारण गरम पुरीतच मजा आहे. त्यानंतर ना मम्मीच्या घरी मिरचीचं लोणचं घातलं आहे, तर ते मलाही घालून दिलं तिने. तर या छोले करीसोबत मी ते मिरचीचं लोणचं घ्यायचं ठरवलं. तर खरंच खूप छान तेलामध्ये मुरलं आहे ना, तर त्याला इतकी छान चव आली ना. लिंबाचं आणि मिरचीचं हे लोणचं आहे. मी ब्रेकफास्ट करायलाच घेतला, तेवढ्यात आत्या आली. म्हणे काय बनवलं असं मी तिला सांगितलं, तर ती म्हणे आहे का. तर म्हटलं चल तुला पण गरम गरम बनवून देते. होतं एक्स्ट्राचं माझ्याजवळ. तर मग खूपच घाई होती, त्यामुळे मी तिला अशी समोसा पुरी म्हणून जी असते ती बनवून दिली, जी की पटकन होते. त्यानंतर इथे तिचंही ताट मी रेडी केलं आणि आम्ही दोघींनी पण, मला सोबतही कोणतरी नाश्त्याला झालं. म्हटलं चला. त्यानंतर मी हॉलमध्ये सगळं घेऊन बसले आणि आम्ही खायला बसले. आज माझी भाची आली होती माझ्याकडे, तिला पण छोलेपुरी खायची होती. तर आम्ही दोघींनी मिळून छान असा नाश्ता केला. खरंच इतकं टेस्टी लागत होता ना, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर नाश्ता झाल्यावरती म्हटलं चला, काल ना मी बाजारातून वाटाणे आणले होते, जे की सर्वात स्वस्त भाजीपाला सध्या हिवाळ्यात चालू आहे. मला नाही ही मटर 50 रुपयात अक्षरशः 2 किलो मिळाली, तर मी तेवढी घेतली. म्हटलं वेगवेगळे काहीतरी रेसिपी आपण ट्राय करू. हा एकटीचा सोलायचा नव्हता प्लॅन, तर म्हटलं आपण दोघांनी सोलू. त्याच्यात माझी भाची आज माझ्या घरीच होती, तर तीही सोलू लागत होती. त्यानंतर वाटाण्याचा कारभार आटपला. वाटाण्यांच्या शेंगांचे घाण आणि वाटाण्यांचे सोले बघू शकता तुम्ही. हे सगळं इतकं सारं कचऱ्याचं काम आहे. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून घेतले आणि आमचं तर खाणं पिणं उरकलंच होतं, फक्त राहिले होते ते साहेब. मग काय, साहेबांसाठी आज मी मस्त असा साबुदाणा परतवला, जो की शेंगदाणे खूप खरपूस भाजून त्यांना पाहिजे होता. तर आणि आज ना आमची एक जी त्या दिवशी आम्ही फिश ॲड केली होती, ती ना आज आम्हाला सोडून गेली. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.